Welcome to You Mentor. This is Utkarsh Fadnis here, a teacher, a competitive exam strategy consultant and certified international career coach. आज आपण 6 ऑब्स्टॅकल एरिया जे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतील, मग JEE तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा नीट मेडिकल एंट्रन्सची जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा CDS आहे, NDA आहे, गव्हर्नमेंटचे पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम्स आहेत, ह्या परीक्षांची तयारी करताना 6 ऑब्स्टॅकल एरिया हा एक असा विषय आहे जिथं सर्व विद्यार्थी एक्झाम करताना, एक्झामची तयारी करताना भरपूर स्ट्रगल करत असतात आणि आजचा व्हिडिओ नेमका ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आता त्यातला सगळ्यात पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट फंडामेंटल स्ट्रॅटेजी व्हॉट वी से इज ती आज आपण बघणार आहोत अँड दॅट इज द सक्सेस टाइम टेबल. We have to keep this in mind that very clearly that we are going to appear for a competitive exam at the national level. आपल्या बरोबर कित्येक लाख विद्यार्थी आपल्या बरोबर ती परीक्षा देत असणार आहेत. आता शाळेमध्ये किंवा कॉलेजपर्यंत आपण ज्या पद्धतीनं अभ्यास करत आलो, ज्या पद्धतीनं परीक्षा देत आलो, त्याच्यात आणि ह्याच्यात भरपूर फरक असणार आहे. ऑल द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ऑलवेज डिमांड फॉर ओनली वन थिंग अँड दॅट इज गोल्डन कॉम्बिनेशन ऑफ स्पीड अँड accuracy. I repeat, all the competitive exams always demand only one thing and that is a golden combination of speed and accuracy. Now, how to design the STT, that is success timetable, and why do we need it? To master the combination of speed and accuracy. Okay. आपण सगळेच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जात असतो राईट फॉर प्रिपरेशन ऑफ अदर एक्झामिनेशन्स. कोचिंग इन्स्टिट्यूटला जायच्या आधीचा जो वेळ आहे आणि कोचिंग इन्स्टिट्यूटवरून आल्यानंतरचा जो वेळ आहे दॅट वी हॅव टू यूज टू डिझाईन द STT. Make one thing very clear that if you're having your own STT, your chances of cracking that exams are very high. Unfortunately, if you're not having your own STT, you're following the coaching institute's timetable, then it's going to be a bit difficult for you to crack that exam. In next 2 minutes, you'll understand why you need to have your STT. Now, when you're designing this STT, you need to take into account few factors which are going to be damn important. The first of this factor is your body clock. Body clock. What is this concept? If you're listening this for the first time, absolutely fine. Don't worry. I'll explain you. Every student has got his own unique body clock system. Let's take some examples. काही विद्यार्थी असतील ज्यांना लवकर पहाटे उठून मस्त अभ्यास होतो, एकदम छान परफेक्ट ग्रास्पिंग अँड दे एन्जॉय दे एक्सपिरियन्स दॅट स्पीड इन लर्निंग. ओके. काही विद्यार्थी असतात जे सकाळी उठायला होत नाही, त्रास होतोय, कम्प्लिटली फाईन, नो प्रॉब्लेम, नॉट अ बिग डील. बट these students might enjoy or experience the speed of grasping or the speed in learning when they start studying at late night. रात्री 12 वाजता बसेल, पहाटे 4 पर्यंत अभ्यास करतील, पण मस्त अभ्यास होत आहे. So this is your body clock system. You need to understand this की माझं body clock system आणि माझं STT has to go in a parallel level. Only then you can manage your peak performance time with your subjects to get a high scoring. आता दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे टाईप ऑफ लर्नर. सर काय नवीन नवीन गोष्टी सांगताय आज? येस ऑफकोर्स. भरपूर विद्यार्थी असे आहेत ज्यांना नेमकी हीच कन्सेप्ट माहीत नाही की व्हॉट टाईप ऑफ लर्नर आहे. टाईप ऑफ स्टुडंट हा माहिती आहे सर, भरपूर दंगेखोर विद्यार्थी आहोत, दॅट्स इट. पण दॅट इज अनदर थिंग. अ टाईप ऑफ लर्नर इज एव्हरीवन हॅज द बेसिकली वी कॅन से दॅट प्रत्येक विद्यार्थी हा ब्रॉडली 4 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केला जातो. ऑडिटरी असेल, व्हिज्युअल असेल, कायनेस्थेटिक असेल, रीडिंग लर्निंग असेल. ओके. सो हे 4 टाईप्स ऑफ लर्नर्स आहेत ज्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी डिवाइड केले जातात ऑन इन जनरल. एव्हरी टाईप ऑफ लर्नर इज परफेक्ट ॲज इट्स ओन प्लेस. सो आपल्याला एक गोष्टीचा अंदाज घ्यायचा आहे की मी कायनेस्थेटिक लर्नर आहे आणि मी रीडिंग रायटिंग स्टाईलमध्ये जर एखादा विषयाचा अभ्यास करत असेल तर आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड ऑर आय एम नॉट गोइंग टू एन्जॉय दॅट लर्निंग प्रोसेस. मला नाही समजणार आहेत गोष्टी. सो ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे की व्हॉट टाईप ऑफ लर्नर आहे. वन्स यू अंडरस्टँड दॅट, आता खूप लोकांना हे माहीत नसेल, यू कॅन रीच अप टू अस, definitely we will help you out to understand what type of learner you are. So make it sure that you know what type of learner you are and accordingly you plan out your method of study. ओके. तुमची अभ्यास करण्याची जी पद्धत आहे, तुमची नोट्स काढण्याची जी पद्धत आहे, तुम्ही प्रॅक्टिस करण्याची जी पद्धत आहे, रिव्हिजन करण्याची जी पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी इफेक्टिव्हली केल्या जाऊ शकतात फक्त त्यावेळी
ज्यावेळी तुम्हाला टाईप ऑफ लर्नर, तुमचा व्हॉट टाईप ऑफ लर्नर यू आर, ही गोष्ट क्रिस्टल क्लिअर माहीत असेल. नाव मुव्हिंग ऑन विथ द नेक्स्ट स्ट्रॅटेजी, दॅट इज स्ट्रॉंग अँड वीक सब्जेक्ट. खरोखर ही कन्सेप्ट आहे का, महत्त्वपूर्ण आहे का? येस, ऑफकोर्स. मी एखादा टार्गेट स्कोर ज्यावेळी प्लॅन करतो त्यावेळी आय हॅव टू बी व्हेरी क्लिअर what are my strong subjects, how much I am going to score from them, and what are my weak subjects and how much I am planning to score out of this weak subjects, so that ultimately I can reach to my main target scoring. Let us take an example. Success gap म्हणून ज्याला आपण म्हणतो की माझं 520 टार्गेट आहे नीट एक्झामसाठी आणि 480 माझं स्कोरिंग झालेलं आहे. So 40 marks, this is the success gap that I have to overcome, that I have to cover up. अशा वेळी आपल्याला आपले स्ट्रॉंग अँड वीक सब्जेक्टचं कॉम्बिनेशन करून तो सक्सेस गॅप कव्हर अप करता येतो किंवा आपले टार्गेट स्कोर कव्हर अप करता येतात. आणि हे सगळं करताना फर्स्ट यू नीड टू हॅव द टार्गेट स्कोर अँड देन अकॉर्डिंगली यू कॅन वर्क इट आउट. इफ यू आर स्टील नॉट क्लिअर्ड आउट, नुसतं स्ट्रॉंग सब्जेक्ट्स कुठले आणि वीक सब्जेक्ट्स कुठले, नो, वी डोंट वॉन्ट दॅट वे. यू हॅव टू बी क्रिस्टल क्लिअर विथ युअर आयडिया ऑफ when you say strong subject, why and how you are going to manage those, and what are your weak subjects, how you are going to manage them, and ultimately how you are going to reach your target score. Now moving on with the next thing, and that is study habits. Every student, प्रत्येक विद्यार्थी जो असतो त्याच्या स्वतःच्या अशा काही युनिक व्हॉट वी कॅन से स्टडी हॅबिट्स किंवा सवयी असतात. ओके, काही विद्यार्थ्यांना ग्रुप स्टडीमध्ये खूप छान अभ्यास होतो. there are few students who enjoy solo study methodology. काही विद्यार्थी असतील जे वाचत असताना काही इम्पॉर्टंट कीवर्ड्स किंवा इम्पॉर्टंट सेंटेन्स अंडरलाईन करतील, काही सगळ्या सेंटेन्सना हायलाईट करतील. There are many students who enjoy studying just having some headphones and a soft music at the background, and they still enjoy studying with the music playing at the background. So these are the various study habits. Few students have the habits like if they want they can sit at stretch for 2 hours, 3 hours, okay, or more than that. Few students cannot sit for more than 20 minutes, 30 minutes. So these are your study habits and you have to understand them, analyze them and use it smartly. That is the main aim or the objective behind making this video and sharing this information with you. एक छानसं उदाहरण देतो. खूप वेळा असंही होतं की आपल्याला सर काय सांगतात, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये टीचर्स काय सांगतात हे कधी खूप वेळा नाही करणार, किंवा आपण सेम कन्सेप्ट यूट्यूबवर जर बघायला गेलो तर नाही करणार. इफ यू गो थ्रू रेफरन्स बुक, टेक्स्ट बुक, वी स्टील डोंट अंडरस्टँड. बट ॲट द सेम टाइम इफ द सेम कन्सेप्ट इज बीन टोल्ड और एक्सप्लेन टू यू बाय युअर फ्रेंड, आपण आपले मित्र जे आपल्या स्टाईलमध्ये, आता ती स्टाईलच्या ती भाषा तुम्हाला कळाली असेलच, ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या स्टाईलमध्ये जेव्हा आपले मित्र आपल्याला समजवतात ती एखादी पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आपल्याला लगेच आणि खूप छान समजते. दिस माइट बी अगेन वन टाइप ऑफ स्टडी हॅबिट. You need to understand that and use them. Okay, use them because ultimately we all have the dream to crack our dream exam and get admission in our dream college. Okay, so we need to use all the study habits into a systematic or with a particular strategy. So understand what are your various study habits and use them. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून डिझाईन युअर ओन STT, दॅट इज सक्सेस टाइम टेबल. एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, आपण एक नॅशनल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत आहोत. शाळेत जसं अभ्यास करायचो रँडमली त्याच पद्धतीनं जर अजूनही तुम्ही कंटिन्यू करत असाल अभ्यास करण्यासाठी तर ह्या एक्झामसाठीच्या अपेक्षा सोडून द्या. दिस इज अ नॅशनल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. यू नीड टू हॅव युअर ओन स्मार्ट स्ट्रॅटेजीज. या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करा. आणखी जरी तुम्हाला आमच्याकडून काही हेल्प पाहिजे असेल तर माझा नंबर खाली स्क्रीनवर डिस्प्ले होतोय. इट विल बी माय ऑनर टू हेल्प यू इन दिस जर्नी टुवर्ड्स अ ग्रेट लाईफ. अलॉंग विथ दिस आपलं टेलिग्रामवर प्रीमियम चॅनल आहे अँड यू आर मोस्ट वेलकम टू बी द पार्ट ऑफ दिस प्रीमियम टेलिग्राम ग्रुप चॅनल. We have a lot of personal one-on-one interaction with the student to design the strategies to come up with various ideas and exam hacks. And last but not the least, spread this video to every friend of yours who is appearing for a competitive exam. This might help them crack that dream exam. Okay, and
they will be successful. That is what we want, empowering the young India. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.